घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं रात्रीच्या वेळी सगळेजण जेवायला येत असतात तेव्हा शर्वरी आणि ऐश्वर्या या उपोषणाला बसलेल्या असतात। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की जर या दोघी उपोषण नाही सोडणार असतील तर मीही आज जेवणार नाही आणि ते तिथून निघून जातात। त्यानंतर इकडं आई म्हणतात की तू जेवणार आहेस का? त्यावेळेस जानकी म्हणते की नाही, त्यावेळेस तुझ्याच घशाखाली जर घास उतरत नसेल तर माझ्या घशाखाली घास उतरणार नाही आणि मीही जेवणार नाही, म्हणून आई या निघून जातात। त्यानंतर इकडं अवंतिका आणि सौमित्र भाऊजी थांबलेले असतात। त्यावेळेस इकडं जानकी अवंतिकाला म्हणते की तू प्रेग्नेंट आहेस आणि तुला तुझी काळजी घ्यायला हवी आणि ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिकाला जेवायला सांगतात। त्यानंतर इकडं रात्री सगळेजण झोपल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश हे एकमेकांना न बोलता झोपतात। त्यावेळेस जानकी ऋषिकेश यांना उठवते आणि म्हणते की आपण ठरवलेलं आहे ना की आपलं आजचं भांडण रात्रीच संपवायचं आणि नंतर झोपायचं। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की खरंच मला माफ करा। त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की जर तू तुझा हट्ट मागे घेणार असशील तर आणि तरच तू मला माफी माग, नाहीतर त्या माफी मागण्याला काय अर्थ आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी माझा निर्णय बदलणार नाही। त्यानंतर इकडं दोघंही झोपून जातात आणि झोपल्यानंतर इकडं जानकी विचार करते की माझं काय चुकत आहे, पण दोघांनाही झोप येत नसते आणि खूप रात्र झाल्यानंतर इकडं सगळेजण झोपून जातात। त्यावेळेस इकडं जानकीच्या रूममध्ये कोणीतरी येतं आणि त्यानंतर इकडं जानकीच्या तोंड दाबतं। त्यावेळेस जानकी ही घाबरून जाते आणि पाहते तर काय समोर ऐश्वर्या असते आणि ऐश्वर्या म्हणते की बोलू नकोस आणि मीच आहे, मला तुला थोडंसं बोलायचं आहे आणि तू बाहेर ये। त्यानंतर इकडं जानकीला ऐश्वर्या घेऊन बाहेर येते आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तू असं कसं आलीस, आणखीनही माझं धडधड करत आहे आणि मी किती घाबरले। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की तुला काय वाटलं शर्वरीने तुझा गळा दाबला? त्यावेळेस जानकी म्हणते की ती काही करू शकते आणि ती माझा जीवही घेऊ शकते। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मला तुला बोलायचं होतं म्हणून मी तिला आत्ता झोपी घालून आलेली आहे आणि त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मी आज जेव्हा शर्वरीची खूप स्तुती केली त्यानंतर इकडं शर्वरीने हे मान्य केलं की तिनं 2-2 खून पचवले आहेत असं ती सांगितली। त्यावेळेस जानकी म्हणते की याचा अर्थ तिने नानांचाही खून केला आहे। त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की हो, आणि मी तिला परत विचारण्याचा प्रयत्न केला पण तिनं विषय बदलला। त्यावेळेस इकडं शर्वरी ही खूप चतुर आहे आणि मला तिच्यासोबत असं चांगलं राहणं हे अजिबात होत नाहीये आणि असं वाटतं की तिच्यात कानाखाली 2 द्याव्या। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तू असं काहीच करणार नाही आणि तू तिच्यासोबत राहूनच तिचं सत्य आपल्याला सगळ्यांसमोर आणावं लागेल। त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की हो, मलाही माहीत आहे आणि मी तसं काहीच करणार नाही। जेव्हा मला असा राग येतो तेव्हा मी तुझा चेहरा तोंडासमोर आणते आणि मी स्वतःला शांत करते। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू आणि मला खरंच तुझ्यावरती अभिमान आहे। आणि त्यानंतर इकडं ऐश्वर्या सुचवते की जर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन CCTV फुटेज वगैरे पाहिलं तर त्यावेळेस जानकी म्हणते की हे आपण केलं होतं आणि त्यावेळेस तिथं ते फुटेज हे तिने डिलीट केलेलं आहे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते तरीही मी उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याबद्दल काही माहिती मिळते का ते बघून येते। त्यानंतर इकडं जानकी ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दोघी आणखीनही उपोषणालाच बसलेले असतात। हे सर्व पाहून सुमित्राई म्हणतात की हे तुमचं काय सुरू आहे आणि जानकीचं मत काही बदलणार नाही, उलट तुमचीच तब्येत खराब होईल। त्यावेळेस इकडं सुमित्राई म्हणतात की आता मीही उपोषणाला बसते। त्यावेळेस शर्वरी ही आईंना खुर्ची आणून देते आणि त्यानंतर इकडं तिघीही उपोषणाला बसतात। तेवढ्यामध्ये तिथं जानकी येते आणि म्हणते की आई तुम्ही हॉलमध्ये खुर्ची घेऊन का बसला आहात? त्यावेळेस सुमित्राई सांगतात की आता मीही उपोषणाला बसली आहे आणि जोपर्यंत या घराच्या वाटण्या होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तू हे सगळे उपोषणाचं नाटक आहे आणि त्यांनी मस्त खाऊन पिऊन बसलेले आहे। त्यावेळेस इकडं आई म्हणतात की तू अगोदरही तसंच म्हणलीस की विक्रांतच्या मोबाईलमध्ये मेसेजेस होते पण ते मेसेजेस कुठे गेले? त्यावेळेस शर्वरी म्हणतात की वहिनी काही म्हणते आणि वहिनीकडे काय पुरावा आहे आणि त्या आईंची शपथ घेतात। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे आणि जर मी हे दाखवलं तर तुम्हाला उपोषण इथून सोडावं लागेल। त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्यानंतर जानकी हा मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ आईंना दाखवते आणि त्यानंतर इकडं आई व्हिडिओ पाहतात तेव्हा आईंच्या लक्षात येतं
की शर्वरी आणि ऐश्वर्या या दोघीही वडे खात आहेत आणि मस्त वडे खाऊन झाल्यानंतर त्या झोपलेल्या असतात. त्यावेळेस इकडं आई म्हणतात, शर्वरी तू तर सगळे वडे खाल्ले आहेत आणि तू असं मला खोटं का बोलली आहेस. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते, आणि तुम्ही आईंची शपथ कशी घेऊ शकता. त्यावेळेस शर्वरी म्हणते की ऐश्वर्यालाच वडे खायची होते आणि तुला माहीत आहे ना तिला किती आवडतं, म्हणून आमच्यावरती कंट्रोलच राहिला नाही आणि आम्ही दोघींनीही ते वडे खाल्ले. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आत्ताच्या आत्ता उठा आणि उपोषण सोडा. त्यानंतर इकडं सौमित्र हा अवंतिकाकडे येतो आणि जेव्हा अवंतिका मस्त आनंदात असते त्यावेळेस तो तिच्यासाठी फुलं घेऊन येतो आणि म्हणतो की मला खूप दिवसांनी तू असं शांत आणि आनंदात दिसत आहेस आणि तू असंच खुश राहा. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की आता ढोवा जेवण पण येणार आहे आणि त्यावेळेस घरामध्ये जे हे एवढं स्ट्रेसचं वातावरण सुरू आहे त्याच्यामधून काहीतरी चांगला काहीतरी दिवस जातील. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की त्यांच्यासाठी नाही तर हे सगळं घरातलं मिटवून आपण छान प्रकारे ढोवा जेवण करूयात. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की हो मलाही तसंच वाटत आहे. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात, जर अवंतिका तुलाही काय वाटत आहे, जर जानकी वहिनीने असं नाही केलं तर मला केस करावी लागेल. त्यानंतर इकडं जेव्हा उपोषण संपतं त्यावेळेस इकडं सौमित्र येतो आणि म्हणतो की तुम्ही उपोषण संपवलं का. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या सुचवते की आपण जर एकाएकांना करून घोळ्यात घेतलं तर जानकी या प्रॉपर्टीचे तुकडे करायला भाग पडेल आणि त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा अवंतिकाला घ्यावं लागेल. त्यावेळेस इकडं सौमित्र हा अवंतिकाला बोललेला असतो की तू जानकी वहिनीला बोल आणि घराच्या वाटण्या कर असं सांग, असं त्यावेळेस ती जाऊन सांगते. त्यावेळेस इकडं जानकी ही त्याच्यावरती म्हणते की मी अजिबात असं काहीच करणार नाही.